Good morning students. Today we discuss the solution topic. In this solution topic here we study about the point capacity of solution to dissolve the solute. First we know that the what is mean by solution. When solute maximum quantity of solute can be dissolved in solvent, we get what? Solution. This solution, suppose here we take one beaker. In this beaker here solid substance, there is what? Suppose solute. That solute is dissolved in solvent. Here this is called as what? Solvent. Here we take solute example sugar, and here solvent water. This small portion which is dissolved in solution, which is called as what? Solute. And this solvent, the maximum amount of solvent, here it is called as what? Solvent. Here water is taken, their maximum quantity, it is called as what? Solvent. That solvent is water, here solute is what? Sugar. Sugar is dissolved in water. Then capacity of solution, here there is formations of solution, means what? Here when sugar dissolved in solute, here we obtain here clear solution, means sugar dissolved in the solute, sugar that means solute dissolved in solution, we get here sugar solution. This sugar solution, their capacity of this solution to dissolve the solute. सोल्यूट डिझॉल्व करण्याची जी कॅपॅसिटी आहे सोल्युशनची ते आपण आज काय करतोय? डिस्कस करतोय. लक्षात येते? फर्स्ट सोल्युशन मीन्स व्हॉट? व्हेन मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट कॅन बी डिझॉल्व इन सॉल्व्हंट, वी गेट व्हॉट? सोल्युशन. हियर सोल्यूट, देयर क्वांटिटी इज व्हॉट? सोल्यूट, देयर इज स्मॉल क्वांटिटी. हियर सॉल्व्हंट, quantity is what? Maximum. Then mix, there is formations of, here we take example sugar dissolved in water, we get the sugar solution. This sugar solution, capacity of this solution to dissolve the solute. प्रत्येक कुठलाही सोल्यूट घ्या आणि ते जे सोल्युशन फॉर्म करणार आहे त्या सोल्युशनची जी कॅपॅसिटी असेल सोल्यूटला डिझॉल्व करण्याची, ते आज आपण काय करतोय? स्टडी करतोय. मग त्याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. तर फर्स्ट स्टेप जर बघितली, इट्स नोन ॲज द डिझॉल्युशन, सेकंड वन crystallization, and third step is the equilibrium condition. First upon here we discuss on yesterday dissolution. What are the dissolution? When solute is added in the solvent, these solute particles are dissolved in the solvent and their concentration in the solution goes on what? Increasing. आता जर तुम्ही शुगर सोल्युशन जर बघितलं, शुगर सोल्युशन मध्ये तुम्ही काय डिझॉल्व करताय? सोल्यूट डिझॉल्व करताय सॉल्व्हंट मध्ये. मग त्या शुगरचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते कॉन्सन्ट्रेशन ह्या सोल्युशन मध्ये शुगरचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? मोर असणार आहे. जसे तुम्ही इन्क्रीज करताय ऍडिशन, शुगर जसे ऍड करताय त्याचे कॉन्सन्ट्रेशन काय होईल? इन्क्रीज होईल. ह्या प्रोसेस जी आहे डिझॉल्युशन, that process is known as what? Dissolution. Clear? Means what? When a solid solute is added to the solvent, solid, your sugar is in form solid, is added in the solvent, solute dissolves, means sugar get dissolves and its concentration increases in the solution. या सोल्यूटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, फर्स्ट वॉटर जे आहे डायल्यूट फॉर्म मध्ये आपण म्हणतो, डिझॉल्व जसं करतो, मग जसं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं इन्क्रीज करतो तसं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? इन्क्रीज होतं. मग ही जी अमाऊंट आहे ते जे कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं सोल्युशन मध्ये काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज व्हॉट? डिझॉल्युशन. क्लिअर? देन नेक्स्ट वन क्रिस्टलायझेशन. मग आता क्रिस्टलायझेशन कशाला म्हणायचं? तर क्रिस्टलायझेशन मध्ये ही एक प्युरिफिकेशन टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये इम्प्युरिटी ज्या असतात सबस्टन्स मधल्या, तुम्ही सॉल्ट घेतला, सॉल्ट मधली इम्प्युरिटी असेल किंवा तुम्ही शुगर घेतली, शुगर मध्ये सर्टन डस्ट पार्टिकल्स असतील, काही इम्प्युरिटीज असतील, तर त्या कशा रिमूव्ह करायच्या? ती जी मेथड आहे, दिस इज प्युरिफिकेशन टेक्निक आहे, दॅट्स कॉल्ड क्रिस्टलायझेशन. मग ह्या क्रिस्टलायझेशन मध्ये जो सबस्टन्स कन्सिडर करतो आपण, फर्स्टली जो सॉलिड सबस्टन्स असेल तर
तर त्याच्या स्टेप्स दिलेल्या आहे क्रिस्टलायझेशन मध्ये. फर्स्ट अपॉन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग सॉलिड. सॉलिड ऑब्टेन होतंय इन विच फॉर्म? प्युअर. द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड, प्युअर क्रिस्टलाइन फॉर्म. The process of obtaining solid in pure crystalline form from its solution is called as crystallization. Clear? आता आपण ते स्टेप बाय स्टेप बघू. तर क्रिस्टलायझेशन मध्ये फर्स्ट स्टेप जी आहे तर सिलेक्शन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. फर्स्ट स्टेप सॅच्युरेटेड सोल्युशन काय करायचे? सिलेक्ट करायचे. मग किंवा त्यासाठी फर्स्ट स्टेप सिलेक्शन ऑफ ए सुटेबल सॉल्व्हंट. त्या आधीची स्टेप आहे. सुटेबल सॉल्व्हंट कुठला घ्यायचा? सॉल्व्हंट म्हणजे आपण त्या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट पार्टिकल्स काय करतो? डिझॉल्व्ह करतो. तर कुठला सॉल्व्हंट तुम्ही घेणार? सिलेक्शन कुठल्या सॉल्व्हंटचं करायचं? तर त्याच्यामध्ये फर्स्ट जर बघितलं आपण तर इम्पॉर्टंट वर्ड स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्व्हंट. तुम्ही वॉटर जर घेतला तर सपोज शुगर घेतली, शुगर वॉटरमध्ये काय होते? डिझॉल्व्ह होते. तुम्ही लार्ज क्वांटिटी जर एकदम मॅक्झिमम क्वांटिटी जर घेतली शुगरची तर एका स्टेजला शुगर त्यामध्ये काय होते? डिझॉल्व्ह होत नाही. मग स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्व्हंट. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्व्हंट ॲट रूम टेम्परेचर म्हणजे काही क्वांटिटी जी आहे सोल्यूटची ती डिझॉल्व्ह झाली पाहिजे आणि काही क्वांटिटी बॉटमला काय असते? सेटल असते. केव्हा? रूम टेम्परेचरला. सपोज आपण कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स बघितले. तुम्हाला माहिती आहे कॉपर सल्फेटचा जो फॉर्म आहे कॉपर सल्फेट जर 5 वॉटर मॉलिक्युल्स असेल तर कॉपर सल्फेटचे जे क्रिस्टल्स असतात ते ब्ल्यू कलरचे असतात. ते ब्ल्यू कलरचे क्रिस्टल्स घेतले आपण कॉपर सल्फेटचे आणि त्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह केले आपण वॉटर सॉल्व्हंट मध्ये. कशात डिझॉल्व्ह केले? वॉटर मध्ये. तर आपण ज्यावेळी वॉटरमध्ये सॉल्व्हंट कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स पार्टिकल्स डिझॉल्व्ह करतो तर तुम्हाला ब्ल्यू कलरचं सोल्युशन मिळतं. आणि जर आपण जास्त कॉपर सल्फेट जर ऍड केलं तर कॉपर सल्फेटचे जे पार्टिकल्स आहे असे बॉटमला काय होतात? सेटल होतात. म्हणजे स्पॅरिंगली सोल्युबल इन सॉल्व्हंट ऍट रूम टेम्परेचर. स्पॅरिंगली सोल्युबल कन्सेप्ट लक्षात घ्या. स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे ते पार्टिकल्स काही अमाऊंट मध्ये वॉटरमध्ये वॉटर म्हणजे सॉल्व्हंट कुठलाही घ्या त्याच्यामध्ये काय होतील? सोल्युबल होतील आणि काही पार्टिकल्स जे इनसोल्युबल असतात ते रिमेन्स ऑन दी बॉटम. त्याला आपण काय म्हणतो? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्व्हंट. क्लिअर? मग हे जे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्व्हंट सिलेक्ट केलं आपण वॉटर ऍट रूम टेम्परेचर म्हटलेले. रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसला कॉपर सल्फेट डिझॉल्व्ह केलं वॉटरमध्ये. काही पार्टिकल्स बॉटमला काय झाले? सेटल झाले ऍट रूम टेम्परेचरला. क्लिअर? मीन्स ऍट 25 डिग्री सेल्सिअसला ऍट रूम टेम्परेचरला ही कंडिशन्स आहेत स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. बट हायली सोल्युबल ऍट हायर टेम्परेचर. पण तुम्ही याला जर हीट केलं ट्रायपॉड स्टँडवर ठेवून वायर बॉज वरती ठेवून जर तुम्ही हा बिकर जर हीट केला तर काय होईल? हीटिंग केल्यानंतर बर्नरच्या साहाय्याने हे जे कॉपर सल्फेटचे जे पार्टिकल्स आहेत ते कॉपर सल्फेट तुम्ही जो सॉल्व्हंट घेतलाय त्याच्यामध्ये काय होतात? डिझॉल्व्ह होतात. मीन्स हायली सोल्युबल ऍट हायर टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हे पार्टिकल्स काय होणार आहे? डिझॉल्व्ह होणार आहे. असा सॉल्व्हंट फर्स्टली काय करायचा? सिलेक्ट करायचा. लक्षात येते क्रिस्टलायझेशन मेथड. क्रिस्टलायझेशन मेथड मध्ये फर्स्ट पॉइंट आपण बघतोय की कुठला सॉल्व्हंट सिलेक्ट करायचा. तर कुठला सॉल्व्हंट सिलेक्ट करणार आपण? की जो सॉल्व्हंट रूम टेम्परेचरला सोल्युबल असणारे पण किती? स्पॅरिंगली सोल्युबल असणारे. म्हणजे काही पार्टिकल्स सोल्युबल असतील, काही पार्टिकल्स बॉटमला असतील रूम टेम्परेचरला. पण त्याला जेव्हा आपण हीट करतो हायर टेम्परेचरला ते कम्प्लिटली काय असतं? सोल्युबल सोल्युशन तयार होतं. असा सॉल्व्हंट तुम्ही काय करणार? फर्स्टली सिलेक्ट करणार. क्लिअर? मग आता फर्स्ट स्टेप जी आहे काय? सिलेक्शन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. मग आपण जोपर्यंत काय करतो? कॉपर सल्फेटचे पार्टिकल डिझॉल्व्ह होत आहे तोपर्यंत आपण काय करतो? डिझॉल्व्ह करत राहतो. मॅक्सिमम अमाऊंट मध्ये ते पार्टिकल्स काय होत जातील? डिझॉल्व्ह होतील. एका स्टेजला ते पार्टिकल्स डिझॉल्व्ह होतील का? नाही. म्हणजे सपोज ते डिझॉल्व्ह झाले नाही मग आपण त्याला काय करणार? सेकंड कंडिशन बघा. सिलेक्शन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. आपण फर्स्टली सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर केलं. सेकंड थिंग हॉट फिल्ट्रेशन.
मग आपण याला काय करणार, हीट करणार. हीट केल्यानंतर हे पार्टिकल्स काय होतील, डिझॉल्व्ह होतील. क्लिअर. नंतर हॉट फिल्ट्रेशन. हॉट फिल्ट्रेशन म्हणजे हे जे क्लिअर सोल्युशन फॉर्म झालेलं आहे, हे क्लिअर सोल्युशन काय करतो आपण, या ठिकाणी बघा आपण एक बीकर घेतलाय. त्या बीकर मध्ये कॉपर सल्फेटचे पार्टिकल्स काही डिझॉल्व्ह झालेले, काही डिझॉल्व्ह झालेले नाही. हे कॉपर सल्फेट सोल्युशन तयार झालंय. बरोबर. मग हे जे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे हे आपण काय करतो, हीट करतो. कॉपर सल्फेट काय करतो आपण, हीट करतो फ्लेमवरती. मग हीट केल्यानंतर काय होईल, हे जे पार्टिकल्स जे अनडिझॉल्व्ह असतील ते काय होतात, डिझॉल्व्ह होतात. तुम्हाला काय मिळतं, क्लिअर सोल्युशन मिळतं. कॉपर सल्फेट सोल्युशन काय मिळेल तुम्हाला, क्लिअर कॉपर सल्फेट सोल्युशन. क्लिअर. मग हे याला आपण हीट केलेलं असतं, म्हणजे आपण हे काय झालं, हीट हॉट कंडिशन मध्ये झालं. हे हॉट कंडिशन मध्ये जे सोल्युशन्स आहे कॉपर सल्फेट, या कॉपर सल्फेट मध्ये सर्टन इम्प्युरिटीज असतील. बरोबर. मग ह्या कॉपर सल्फेट जे आहे क्लिअर सोल्युशन फॉर्म झालं. सेकंड स्टेजला काय होईल, हे हॉट कंडिशन्स मध्येच आपण काय करणार, ते फिल्टर करणार. काय करणार, फिल्टर करणार. मग फिल्टर करणार म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे फिल्टर असेंबली. आपण ग्लास फनेल घेतो, ते ट्रायपॉड स्टँडवर फिक्स करतो, खाली एक बीकर घेणार. बरोबर. इथे फिल्टर पेपर ठेवणार, ऑर्डिनरी फिल्टर पेपर. तर ऑर्डिनरी फिल्टर पेपर नंतर आपण काय करणार, हे जे सोल्युशन आहे ते काय करणार, फिल्टर करणार. बरोबर. मग हे सोल्युशन फिल्टर, हॉट फिल्ट्रेशन, हॉट कंडिशन्स मध्येच काय करतो आपण, ते फिल्टर करतो. फिल्टर केल्यानंतर तुम्हाला इथे कॉपर सल्फेट सोल्युशन ह्या बीकर मध्ये मिळणार. ज्या इम्प्युरिटीज असतील प्रेझेंट त्या फिल्टर पेपर वरतीच राहणार. ज्या इम्प्युरिटी, इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहे ते काय राहणार, इनसोल्युबल इम्प्युरिटीज. इनसोल्युबल इम्प्युरिटीज कुठं राहिल्या, फिल्टर पेपर वरतीच राहिल्या. पण ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आहे त्या कुठं आल्या, या बीकर मध्ये आल्या. सेकंड स्टेप काय झाली, हॉट फिल्ट्रेशन. थर्ड स्टेप आहे कुलिंग ऑफ द फिल्ट्रेट. मग हा फिल्ट्रेट जो आहे याला काय म्हणतो आपण, हा वरती झाला रेसिड्यू. इनसोल्युबल इम्प्युरिटी ज्या रेसिड्यू फॉर्म मध्ये मिळाल्या, आणि हा जो फिल्ट्रेट मिळालाय, या फिल्ट्रेट काय करणार तुम्ही, हे फिल्ट्रेट जो आहे तो काय करणार, नेक्स्ट स्टेजला कूल करणार. मग आता फिल्ट्रेट तुम्ही काय केला, नेक्स्ट स्टेजला कूल केला. म्हणजे ज्यावेळी हा फिल्ट्रेट कूल करतात, कूल केल्यानंतर त्यामध्ये काय होतं, कूल केल्यानंतर पुन्हा क्रिस्टल्स काय होतात, अपियर होतात. मग हे जे क्रिस्टल्स असतील हे प्युअर फॉर्म मध्ये, आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही कूल करता त्या बीकरला, तर या ठिकाणी काय मिळतंय तुम्हाला, असे क्रिस्टल्स अपियर झालेले दिसतील कॉपर सल्फेटचे. मग हे जे क्रिस्टल्स असतील कॉपर सल्फेटचे, ते क्रिस्टल जे आहे तर ते तुम्ही काय करणार, पुन्हा त्याच्यात काही सोल्युबल इम्प्युरिटी होत्या. बरोबर. इनसोल्युबल इम्प्युरिटीज वरतीच राहिल्या, सोल्युबल इम्प्युरिटीज फिल्टर बीकर मध्ये आल्या, फिल्ट्रेट मध्ये आल्या. मग ह्या ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज असतील किंवा जो कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स ब्ल्यू कलरचे फॉर्म, व्हाईट कलरचे फॉर्म झालेले असतील, हे जे क्रिस्टल्स आहे याच्यामध्ये ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आहे हे तुम्ही पुन्हा काय करतात, फिल्टर करता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही फिल्टर करता, फिल्टर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा फिल्टर असेंबली यूज करणार. फिल्टर केल्यानंतर जो तुम्हाला वरती जो मिळणार आहे, आता सपोज हा झाला ग्लास फनेल आणि ट्रायपॉड स्टँड झाले, तुम्ही इथं बीकर ठेवलेला आहे. बरोबर. ज्यावेळी इथे ऑर्डिनरी फिल्टर पेपर असेल किंवा वॉट्समन फिल्टर पेपर असेल, ज्यावेळी तुम्ही हे फिल्टर करता सोल्युशन, फिल्टर केल्यानंतर इथे जे क्रिस्टल्स आहे हे कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स असतील, आणि या ठिकाणी जे आहेत सोल्युशन तर त्याच्यामध्ये काय असतील, सोल्युबल इम्प्युरिटीज असतील. सोल्युबल इम्प्युरिटीज प्लस तुमचं काय असेल, सॉल्व्हंट असेल. क्लिअर. सोल्युबल इम्प्युरिटी रिमेन्स बॉटमला असतील फिल्ट्रेट फॉर्म मध्ये. इथं तुम्हाला मिळालं प्युअर कॉपर सल्फेट. मग हे प्युअर कॉपर सल्फेट जे आहे तर ते तुम्ही काय करता, हा जो कॉपर सल्फेट ऑब्टेन झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला होता CuSO4 5H2O मॉलिक्युल्स. या कॉपर सल्फेटला हायड्रेटेड म्हणतो, वॉटर मॉलिक्युल्स अटॅच असेल म्हणून आपण त्याला काय म्हणतो, हायड्रेटेड.
आणि ह्या कॉपर सल्फेटला जेव्हा तुम्ही हीट करतात त्यावेळी त्याचं कन्वर्जन वॉटर मॉलिक्युल्स रिमूव्ह होता आणि तुम्हाला काय मिळतं कॉपर सल्फेट आणि प्लस वॉटर मॉलिक्यूल 5 हा अनहायड्रेटेड फॉर्म मध्ये आहे आणि हा जो कॉपर सल्फेट आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये मिळतो प्युअर फॉर्म मध्ये मिळतो आणि क्रिस्टलाइन नेचर असेल त्याचं नेचर कसं असेल क्रिस्टलाइन क्लिअर म्हणजे ज्यावेळी इम्प्युरिटीज असेल किंवा डस्ट पार्टिकल्स असतील कॉपर सल्फेटचे त्याला तुम्ही फर्स्टली हीट केलं ते सोल्युशन सिलेक्ट केलं होतं कुठलं सॅच्युरेटेड सोल्युशन सॅच्युरेटेड स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्व्हंट म्हणजे काय तर असा सॉल्व्हंट निवडायचा की तो सबस्टन्स त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह झाला पाहिजे पण रूम टेम्परेचरला नंतर तो रूम टेम्परेचरला इनसोल्युबल असेल म्हणजे काही क्वांटिटी इनसोल्युबल असेल त्याला आपण म्हणतो स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्व्हंट बरोबर तो सिलेक्ट केला त्याच्यानंतर त्याला हीट केलं तो सोल्युबल झाला तुम्हाला क्लिअर सोल्युशन मिळालं त्या क्लिअर सोल्युशन तुम्ही फिल्टर केलं जो इम्प्युरिटीज असतील इनसोल्युबल त्या फिल्टर पेपरवरच राहिल्या आणि क्लिअर सोल्युशन तुम्हाला खाली मिळालं त्याला आपण म्हणतो फिल्ट्रेट ते क्लिअर सोल्युशन जे आहे ते कूल करता त्याच्यात क्रिस्टल्स अपीअर होतील क्रिस्टल्स अपीअर झाल्यानंतर फिल्टर केलं ते क्रिस्टल्स वरती राहतील फिल्टर पेपरच्या आणि सोल्युबल इम्प्युरिटी जे आहे त्या रिमूव्ह होते मग हा जो क्रिस्टल्स मिळणार आहे कॉपर सल्फेटचे याचा कलर असणार आहे व्हाईट कसा कलर असणार आहे व्हाईट आणि पहिला जो हायड्रेटेड कॉपर सल्फेट होतं त्याचा कलर कोणता असतो ब्ल्यू नंतर आपल्याला व्हाईट क्रिस्टल्स मिळतील कॉपर सल्फेटचे आणि यानुसार आपण काय करतो एखादा इम्प्युअर सबस्टन्स जो आहे तर तो काय करतो प्युअर करतो मग क्रिस्टलायझेशनची ऍक्च्युअल डेफिनेशन काय द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग सॉलिड इन ए प्युअर क्रिस्टलाइन फॉर्म आपण जो सॉलिड ऑब्टेन केला तो सॉलिड कुठल्या फॉर्म मध्ये केला प्युअर त्याच्यातल्या इम्प्युरिटीज आपण काय केल्या रिमूव्ह केल्या आणि तो कुठल्या फॉर्म मध्ये झाला क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये झाला हे फ्रॉम इट सोल्युशन त्याच्या सोल्युशन पासून म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो क्रिस्टलायझेशन क्रिस्टलायझेशन मध्ये म्हणजे क्रिस्टल्स अपीअर्स करतो आपण या प्रोसेसला म्हणतो क्रिस्टलायझेशन पण प्युअर क्रिस्टल्स अपीअर होता इम्प्युरिटी काय होते रिमूव्ह होते क्लिअर मग आता ह्या दोन प्रोसेस बघितल्या आपण डिझॉल्युशन आणि क्रिस्टलायझेशन ह्या प्रोसेस ज्यावेळी आपण सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व करत असतो तर एक कंडिशन अशी असते ह्या दोघांचा रेट काय असतो इक्वल असतो मीन्स व्हॉट हिअर that condition is called as the equilibrium conditions equilibrium conditions कशाला म्हणायचं equilibrium means what here it is also denoted by this letter equilibrium means rate of dissolution becomes equal to rate of crystallization ज्यावेळी डिझॉल्युशन मीन्स दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली घडत असला मीन्स द प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन अँड क्रिस्टलायझेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो त्या कंडिशन्सला इक्विलिब्रियम कंडिशन्स म्हणतो क्लिअर मग आता फर्स्ट आपण बघतोय कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व दी सोल्यूट त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप बघितली आपण डिझॉल्युशन सेकंड स्टेप बघितली क्रिस्टलायझेशन मध्ये फोर्थ स्टेप आहे सिलेक्शन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन त्यानंतर हॉट फिल्ट्रेशन कूलिंग दी फिल्ट्रेट आणि लास्ट वन इज दी फिल्ट्रेशन नेक्स्ट इक्विलिब्रियमला दोघांचा रेट काय असेल इक्वल असेल सायमल्टेनियसली प्रोसेस घडत असेल ती स्टेट जी आहे डिझॉल्युशन आणि क्रिस्टलायझेशनचा रेट इक्वल त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो इक्विलिब्रियम प्रोसेस Thank you, students.